LIC, पेटीएम, झोमॅटो यांच्या उत्तुंग अपयशानंतर तुमचा पोर्टफोलिओ 50% लॉस केल्यानंतर अजून काही बहुचर्चित स्टॉक लिस्ट होण्यासाठी तयार आहेत जे पुन्हा एकदा तुम्हाला बर्बाद करू शकतात। सोशल मीडियावर पहिल्यांदाच या गोष्टीला किंवा तुम्ही म्हणू शकता या स्कॅमला मी पहिल्यांदाच उघडकीस आणतोय। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। भारतात ना आपल्या क्रिकेट म्हणजे धर्म झालाय आणि तो प्लेयर म्हणजे तुमच्यासाठी देव झालाय, जो याच जीवावर शेकडो कोटी रुपये कमवतोय। एवढंच नाही तर सगळ्यात पॉप्युलर भारतातील गोष्ट काही असेल तर ती म्हणजे IPL। जगामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आणि बघितला जाणारा हा फॉर्मॅट आहे। एवढंच नाही तर भारतातली पहिली युनिकॉर्न म्हणजे IPL आहे। 10,000 कोटीचा वार्षिक रेव्हेन्यू तर डायरेक्ट 130 कोटी रुपये पर मॅच रेव्हेन्यू। पहिला समजून घेऊया IPLचं बिझनेस मॉडेल आहे तरी काय आणि ते कसं वर्क होतं। सिंपल फॉर्म्युला आहे पहिला, हे डिजिटल राईट्स विकतात। तुम्हाला IPL घरी बसून बघायची आहे ना, एखाद्या चॅनलवर दिसते ना, तर त्यांनी डिजिटल राईट्स घेतलेले असतात। फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्ही टीव्हीवर बघताय तर याची पहिला डिजिटल राईट्स होते सोनीकडे, नंतर घेतले स्टारने, नंतर घेतले जिओने। यांनी पैसे पे केले होते, हो सोनीने पे केले होते 2009 पासून 2017 पर्यंतच्या राईट्ससाठी 8,200 करोड रुपये। स्टारने पे केले 2018 पासून 2023 पर्यंतसाठी 23,000 कोटी रुपये। स्टार आणि जिओ म्हणजेच स्टारने टीव्हीसाठी आणि जिओने OTT साठी बीड लावली 2024 पासून 2028 पर्यंतच्या राईटसाठी 48,000 करोड रुपये। यानंतर येतात फ्रँचायझीज, जसं मुंबई इंडियन्स, KKR आणि CSK। हे फ्रँचायझीज विकत घेण्यासाठी, आता फॉर एन एक्झाम्पल मुंबई इंडियन्स विकत घेण्यासाठी अंबानी साहेबांनी 800 करोड प्लस अमाउंट पे केलेली होती। तसंच 8 टीम आहेत, प्रत्येकाने टीम परचेस करण्यासाठी वेगवेगळे अमाउंट पे केलेले आहेत। यानंतर येतात स्पॉन्सर्स, म्हणजेच बायजूस, मुथूट फायनान्स, Dream11 यासारखे मोठमोठे ब्रँड, इव्हन टाटाने सुद्धा IPL ला स्पॉन्सर दिलेली होती। या सगळ्या लोकांनी मोठमोठ्या हँडसम अमाउंट यांना पे केलेले आहेत। या येणाऱ्या पैशापैकी BCCI एकही रुपया टॅक्सच्या स्वरूपात सरकारला पे करत नाही। इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ना? हो, कारण ती एक संस्था आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि हे ट्रस्ट भारतीय क्रिकेटला वाढवण्यासाठी काम करतं, म्हणून ते टॅक्स भरत नाहीत। खरंच या ट्रस्टने टॅक्स भरू नये असं तुम्हाला वाटतं का हो? कमेंट करून सांगायला विसरू नका, त्यावर चर्चा आता खूप जास्त सुरू आहे। त्या टीमचे मालक कसा पैसा कमवतात? सिंपल आहे, BCCI जो पैसा कमवतो त्यापैकी 40% रेव्हेन्यू या लोकांसोबत शेअर केला जातो। फॉर एन एक्झाम्पल, 48,000 करोड रुपयांचा यांचा इन्कम झाला डिजिटल राईट्स मधून, तर हे 48,000 करोड पैकी 40% म्हणजेच 19,200 करोड रुपये या फ्रँचायझी ओनर सोबत शेअर केले जातात। आता 19,200 कोटी रुपये 8 टीम सोबत शेअर केले जातील, म्हणजे समवेअर अराउंड अप्रॉक्सिमेटली 2500 करोड प्रत्येक टीमला मिळतील। पण हे मिळणार 4 वर्षांसाठी। एवढ्यावरच हे सगळं चालतं का? तर नाही। ऍक्च्युली हे ओनर कमवतात ब्रँडच्या माध्यमातून। प्रचंड ऍडव्हर्टाइजमेंटची कॉस्ट येत असते आणि ही कॉस्ट यांना सुद्धा मिळत असते। यातच फ्रँचायझी ओनरच्या ब्रँडची ऍडव्हर्टाइजमेंट होते। फॉर एन एक्झाम्पल, जर अंबानींनी मुंबई इंडियन्सला विकत घेतलंय तर अंबानींच्या रिलायन्सची ऍडव्हर्टाइजमेंट होते, जिओची ऍडव्हर्टाइजमेंट होते, प्लस त्यांचा ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड व्हॅल्यू अजून जास्त वाढायला लागते। यानंतर अनेक अफवा आहेत बरं का, माझा काय यावर विश्वास नाही, कारण मला वाटतं हे लोक देव माणसं आहेत। काही जण म्हणतात की मॅच ऑलरेडी फिक्स केलेली असते। मॅच फिक्सिंग मध्ये सट्टेबाजी हा लाखो कोटीचा व्यवसाय आहे। पर मॅच हजारो कोटीचे ट्रान्झॅक्शन ब्लॅक मध्ये होतात, जे या मॅचेसवर सट्टा लावून लोक पैसा कमवत आहेत। यामधून सुद्धा मेजर रेव्हेन्यू जनरेट होतो असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि हे ॲलिगेशन्स आहेत, याची पुष्टी मी करत नाही। याच दरम्यान जे फ्रँचायझी ओनर आहेत ते त्यांच्या टीमला सेट करतात, त्यांच्यामधल्या काही प्लेयरना सेट केलं जातं। हा, नो डाऊट सगळ्या प्लेयरना सेट करणं पॉसिबल नाही, कारण सगळेच लोक पैसा खातील असं नाही। मग हे फ्रँचायझी ओनर आपल्या टीम मेंबरनाच पैसे चारून आपल्याला हवी तशी मॅच मोल्ड करण्याचा प्रयत्न करतात। असे अनेक आरोप आणि अनेक ऍक्शन्स झालेल्या आहेत। राजस्थान रॉयल्सचे ओनर राज कुंद्रा यांना ऑलरेडी जेल झाली होती मॅच फिक्सिंगच्या या भानगडींमध्ये, सट्टेबाजारीच्या भानगडीमध्ये। नंतर आरोप मेजर करण्यात आले, ते म्हणजे सलमान खानचा भाऊ ज्याचं नाव आहे अरबाज खान। तिसरं नाव श्रीसंत, तुम्हाला माहितीच असेल, ज्याला मॅच मधून बॅन करण्यात आलं, क्रिकेट टीम मधूनच त्यांना कम्प्लिटली बॅन करण्यात आलं। त्याच्यावर सुद्धा मॅच फिक्सिंगचेच आरोप होते। अशी शेकडो लोकांची लिस्ट मी तुमच्या समोर ठेवू शकतो, म्हणूनच यामधून
हजारो कोटी रुपयांचा इन्कम हे ब्रँड ओनर ब्लॅकमध्ये करतात असे आरोप यांच्यावर केले जातात. त्यामुळे कमेंट करून सांगायला विसरू नका, हे फ्रँचायझी ओनर तुम्हाला काय वाटतात? देव माणूस देशभक्त आहेत की हे सुद्धा चोरच आहेत? बऱ्याच वेळा आपण चुकतो अशा स्कॅम मध्ये पैसा लावून अडकून पडतो. त्यापेक्षा प्रोफेशनल व्यक्तींकडून प्रोफेशनल प्लॅनिंग करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, प्लस या नंबरला कॉल करा, सविस्तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून दिलं जाईल. प्रकरणाची पार्श्वभूमी समजली तुम्हाला, पण पुढे नेमका मोठा गेम प्लॅन काय सुरू आहे? मॅक्सिमम भारतामध्ये परदेशी लोकांना कॉपी करण्याचा आणि परदेशी ट्रेंडना कॉपी करण्याची सवय भयंकर आहे. जसं US युरोपमध्ये काय केलं जातं, बास्केटबॉल असेल किंवा फुटबॉल असेल, त्यांचे वेगवेगळे क्लब बनवले जातात. हे क्लब स्वतःचे स्टेडियम बनवतात, स्वतःच्या स्टेडियमवर मॅचेस खेळवल्या जातात, त्यातून रेव्हेन्यू जनरेट केला जातो. आता त्यांना अजून नेक्स्ट स्टेप जायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या कंपन्यांना म्हणजेच त्या क्लबला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करायला सुरुवात केली. स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करून मोठ्या प्रमाणात पैसा पुन्हा उभा केला, कारण जी गुंतवणूक त्यांनी केली होती त्याच्या कितीतरी पटीने जास्त पैसा त्यांच्या तरी खिशात आला. पण जेव्हा तो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करू लागला, हेवीली होलाटाईल होता. 20% 30% एका दिवसामध्ये मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते अशा स्टॉक्समध्ये. उदाहरण घेऊयात परत आपल्या भारतातून. समजा मुंबई इंडियन्स ही एक फ्रँचायझी आहे. तुम्ही 11 प्लेयरना घेऊन फक्त खेळू शकता. एक्सपान्शन कसं करणार? एखादी कंपनी, टाटांचं उदाहरण घ्या, झुडिओला नेक्स्ट लेवलला ते घेऊन जाऊ शकतात. अंबानींचं घ्या, जिओला कितीही ठिकाणी ते घेऊन जाऊ शकतात. रिलायन्स रिटेल कितीही ठिकाणी ओपन करू शकतात. अदानींचं उदाहरण घ्या, अदानी पोर्ट, अनेक पोर्टवर त्यांनी कब्जा केलेला आहे. एअरपोर्ट्स, अनेक एअरपोर्ट अदानीकडे जात आहेत. मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन कंपन्या ते बाय करतायत. मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन करायला त्यांनी सुरुवात केली आहे. मला माझ्या रिचमीला जर मोठं करायचं असेल तर मी फंड रेज केला, स्टॉक मार्केटमध्ये कंपनी लिस्ट केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस ओपन केले, मोठ्या प्रमाणात ऍडव्हर्टाइजमेंट केली. म्हणजे काय? माझा धंदा वाढेल. पण हे फ्रँचायझी ओनर, मुंबई इंडियन्सच उदाहरण आपण घेऊयात, हे कसं त्यांना ग्रो करणार आहेत? कारण IPLच्या 4-5 संस्था तर ओपन होणार नाहीत. IPL 1, IPL 2, IPL 3 नाही, एका वर्षात एकदाच होणार. म्हणजेच रिव्हेन्यू जनरेट करण्यामध्ये लिमिटेशन्स यांना पुढेही येणार. पण याच्या पुढे जाऊन काही रिस्क सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे. जर समजा यांची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली तर, अचानक वातावरण गडबडलं तर, अचानक मार्केटमध्ये याची डिमांड कमी झाली तर, सोप्या भाषेत काय, पुढे जाऊन हे डिक्लाइन फेजमध्ये जाऊ शकतात. त्यांची ग्रोथ कमी होऊ शकते. परिणामी खिशातून लावलेला पैसा बाहेर पडणं कठीण होईल. सोप्या भाषेत आपण बघितलं, 500 कोटी रुपये यांना ब्रँडकडून मिळत असतात आणि खर्च यांचा पर इयर असतो समवेअर अराउंड 1000 कोटी प्लस. जर 1000 कोटी प्लस हे खर्च करतायत आणि इन्कम यांचा 500 ते 1000 कोटीच्या दरम्यानच असेल तर हे ओव्हरऑल लॉस मेकिंग आहेत. आणि म्हणून यांनी एक शक्कल लढवली की यांच्या टीमना लिस्ट करायचं स्टॉक मार्केटमध्ये. म्हणून किंग्स 11 पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स ऑलरेडी IPO आणण्याचा प्लॅन करत आहेत आणि प्लस चेन्नई सुपर किंग्स ऑलरेडी ग्रे मार्केटमध्ये ट्रेड सुरू आहे. राजस्थान रॉयल्स प्रायव्हेट इक्विटी फंड किंवा म्युच्युअल फंड्स कडून पैसा उचलण्याच्या प्लॅन मध्ये आहेत. इन शॉर्ट काय, मोठ्या प्रमाणात आपला IPO आणि त्याचं व्हॅल्युएशन फुगवण्याचा प्लॅन सुरू आहे. फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही बजाज फायनान्स बरोबर कम्पेअर करा, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसना तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता जर तुम्ही बघितलात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा PE तर 6000 प्लस तुम्हाला पाहायला मिळतो, तर बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्वचा PE एवढा तुम्हाला कमी पाहायला मिळतो. याच्या मागे इम्पॉर्टंट कारण, बिझनेस मॉडेल अजून तयार झालेलं नाही. भविष्यात ग्रोथ येईल म्हणून आता त्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो बरं का, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं पुढे जाऊन काय होऊ शकतं? ती एक मोठी गेम आहे की एक मोठा स्कॅम आहे? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही अडकला आहात का? खरंच तो वाढू शकतो की पडू शकतो याबद्दल एक डिटेल व्हिडिओ होऊ शकतो. त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये खूप मोठी गेम आहे जी मी पुढे तुम्हाला समजावून सांगू शकतो. त्यासाठी कमेंट करा जिओ. जर तुमच्याकडून या व्हिडिओला 5000 कमेंट आल्या आणि 25000 लाईक आले तर डेफिनेटली मी त्यावर एक असा व्हिडिओ बनवेन जो तुम्ही मार्केटमध्ये आजपर्यंत कुठेही पाहिला नसेल. या सगळ्याचा परिणाम काय होणार? सिम्पली तुमचा BP वाढणार, तुमची शुगर वाढणार. रिझन बिहाइंड दॅट, एखाद्या कंपनीचे स्टेक तुम्ही खरेदी केले, समजा राजस्थान रॉयलला तुम्ही खरेदी केला असेल आणि त्या वर्षी राजस्थान रॉयलचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर स्टॉकची वाट लागणार. जर समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक तुम्ही खरेदी केलाय आणि त्या कंपनीमध्ये काहीतरी फ्रॉड झाला, स्कॅम झाला, गडबड झाली, लॉस मेकिंग झाली, तर तो चांगला परफॉर्म करू शकणार नाही. स्टॉक बद्दल बोलतोय. महत्वाची गोष्ट, त्याच्या ग्रोथला ऑलवेज लिमिटेशन्स असणार. तुमचे पैसे जसे FD मध्ये वाढतात, ऑलमोस्ट तशीच ग्रोथ झाली तर
त्या स्टॉकमध्ये होऊ शकते. एक्सपोनेन्शियल ग्रोथ किंवा तो मल्टीबॅगर बनणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, हे मी आत्ताच स्टेटमेंट स्पष्टपणे सांगू शकतो. अगेन त्याचं व्हॅल्युएशन किती मोठ्या प्रमाणात फुगवलं जाईल आणि किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला फसवलं जाईल हे मी त्यांचे पेपर आल्यानंतरच पार्ट 2 बनवेन आणि ज्यामध्ये सांगेन की किती मोठ्या प्रमाणात हे व्हॅल्युएशन फुगवलं गेलंय. कारण कमी व्हॅल्युएशन ठेवून ते तुमच्याकडून पैसे उचलणार नाहीत, कारण त्यांना त्यांचा गुंतवलेला पैसा आणि झालेला लॉस सगळंच रिकव्हर करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर हक्काने प्रेमाने लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.